राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामती विधानसभेची आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही जागांवरची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र या दोन्ही जागांवरची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याऐवजी निवडणूक होईल अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे. यात बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि राहुरीत दिवंगत शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले विरोधात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नावं चर्चेत आहेत. पण बारामती पोटनिवडणुकीत आता आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा काँग्रेस विचार करेल असं विधान केलंय. यामुळे लक्ष्मण हाके आणि काँग्रेसने जर ऐनवेळी बारामती विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाच तर ही निवडणूक बिनविरोध किंवा दुहेरी न होता तिरंगी होणार का असा प्रश्न आता समोर येतोय. तर काँग्रेसनी बारामतीची पोटनिवडणूक लढण्यामागचं कारण नेमकं काय आहे आणि सुनेत्रा पवारांना याचा काय तोटा होऊ शकतो हे सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. 28 जानेवारीला अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागली आहे. 23 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पण बारामतीच्या पोटनिवडणुकीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येतील अशी शक्यता निर्माण झाली होती. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आहे. पण राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने त्यांना आता 6 महिन्यात आमदार म्हणून निवडून येणं गरजेचं आहे. त्यामुळे बारामतीच्या पोटनिवडणुकीतून सुनेत्रा पवार विधानसभेवर बिनविरोध निवडून येतील असं सुरुवातीला बोललं जात होतं. कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू असं म्हटलं होतं. पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधून लढण्याची भाषा केली आहे. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावं, इथं पवार सोडून विधानसभेला उमेदवार द्यावा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो असं हाके यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना लढावं लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. खरं तर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षही आग्रही आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी उमेदवार देणार नसल्याचं जाहीर करून सुनेत्रा पवार यांना एक प्रकारे पाठिंबा दिला आहे. पण महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडीत याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यातील 2 जागांवरील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष जर लढायला तयार नसेल तर काँग्रेस या जागा लढवण्याचा विचार करेल असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील यावर बोलताना असं म्हटलं आहे की महाराष्ट्रात दुःखद निधन झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची कोणतीही परंपरा नाहीये. अपवादात्मक परिस्थितीमध्ये राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या जातात. एकूणच काँग्रेसने पोटनिवडणूक बिनविरोध होऊ न देण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शरद पवार यांना दिलेला पाठिंबा. 16 आमदार असताना देखील काँग्रेसने राज्यसभेची जागा महत्वाची असताना शरद पवार यांच्यासाठी त्या जागेचा त्याग केला होता. त्यामुळे आता माघार घेणार नाही असं काँग्रेसनं ठरवलं असल्याचं बोललं जात आहे. आणि या सगळ्या घडामोडीमुळे बारामतीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. पण पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 6 एप्रिल आहे. त्यामुळे तोपर्यंत काही राजकीय घडामोडी घडतात का हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान काँग्रेस आणि लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सुनेत्रा पवारांना निवडणूक लढावी लागू शकते असं चित्र सध्या तरी आहे. पण तुमच्या या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.